नाही आजोबा, मला तर काहीच सुचत नाहीये. एक कोरा कागद आणि तो सुद्धा एका बटव्यामध्ये. काही सुचत नाही असं म्हणू नकोस आदिनाथा. प्रथमेशच्या चित्रापासून या कोऱ्या कागदांपर्यंतचा प्रवास तू यशस्वीपणे पार पाडला आहेस आणि पुढेही यशस्वी होशील, खात्री आहे माझी. आजोबा, पण हा प्रवास जसा पुढे सरकतोय ना तसा तो जास्त कठीण आणि गुंतागुंतीचा होतोय असं वाटतं. अरे कोडी जर सोपी असती तर त्याला कोडी का म्हटलं असतं. प्रत्येक टप्प्यापर्यंत पोचण्यापूर्वी तुला सगळं अवघड वाटायचं, पण टप्प्यावर पोचल्यावर अगदी सोपं वाटायला लागतं, हो की नाही? आजोबा, त्या गुहेच्या एका भिंतीवरचा मजकूर मी वाचला आणि त्याचा अर्थ लावला. कसला मजकूर? त्यावर असं लिहिलं होतं की मातेच्या गर्भात उमलण्या अधीर नवांकुर, गर्भात धरेच्या लपला तयाचा सूत्रधार. गर्भात धरेच्या म्हणजे मला असं वाटलं की इथे जमिनीत काहीतरी असावं, म्हणून मी जमिनीवर पाहिलं, ते उकरण्याचा प्रयत्न केला. तेव्हाच मला बाजूला एक सुकलेली तुळस दिसली. मग मी या चित्रात असलेल्या तुळशीचा आणि त्या तुळशीचा संबंध लावण्याचा प्रयत्न केला. सो मी जेव्हा ती तुळस उकरून पाहिली, त्याच्या खाली हा बटवा होता आणि बटव्यात काय, एक कोरा कागद. म्हणजे हाती काय लागलं तर आणखी एक कोडं. एक अक्षर नाहीये यावर वाचायला. आदिनाथा, जशी मौनाची एक भाषा असते तशीच कोऱ्या कागदाची देखील एक भाषा असणार. लिहिलेलं वाचू शकतो तो सामान्य माणूस, पण असामान्य तो असतो जो न लिहिलेलं देखील वाचू शकतो. पण महादेव आजोबांनी हे कोरं कोडं का रचलं असावं? झोप उडवण्यासाठी. आदिनाथा, आता आपण जाऊन झोपूया. उद्या सकाळी यावर विचार करू. वाह वाह आजोबा, हे तुम्हाला असं वाटतं की आता मला झोप लागेल? रादर आपल्या दोघांची झोप आता उडायला हवी. अरे झोप लागणं हा काही गुन्हा नव्हे. मेंदूला विश्रांती देण्यासाठी झोप आवश्यक असते. आणि हो, शुभ्रासमोर जाताना मनात विचारांचा गुंता ठेवू नकोस. तिला तुझा मनमोकळा सहवास हवा आहे. 100 विचार मनात असताना तो मिळणार नाही, कळलं? गुड नाईट. गुड नाईट आजोबा. आजोबा, हा कागद ठेवतो, व्यवस्थित ठेवतो. कान कैसे ह्या शंकेला नाही जराही थारा. नियतीचा हा खेळ असंभव तरीही अद्भुत तो सारा. काय काय चाललंय? काय काही नाही रे, त्याला झोपायच्या अगोदर सगळं व्यवस्थित आहे का नाही बघत होतो. कोण स्वतःला समजता? कोण हो तुम्ही? मी कोण बी समजत असं, तुला काय करायचंय? एवढ्यावर लक्ष ठेवायचं काम माझे. या वाड्यावर तुम्ही लक्ष ठेवताय म्हणजे रात्रभर मला तुमच्यावर लक्ष ठेवावं लागणार. का छळता हो मला असे?
चला झोपायला चला. ए नको, या वाड्यावर नजर ठेवून एक माणूस आहे, ठाऊ का तुला? अहो तो काय आपला वाडा उचलून घेऊन चाललाय का? आणि आतून कडी असताना कसा कोण आतमध्ये येईल? त्या दिवशी असंच लक्ष ठेवता ठेवता बाहेर गेलात, स्वतःचं शक्ती प्रदर्शन केलं, फोडून घेतलं. आज पुन्हा तेच करता करता बाहेर गेलात आणि तुम्हाला कोणी उचलून नेलं तर आम्ही काय करायचं? हो आम्हाला काय तेवढा एकच धंदा आहे. चला हात जोडतो तुम्हाला. तू पुढे हो, मी येतो मागणं. मला तेच नको आहे. हं? चला हरपर चला हो, नका छळू, चला. एवढ्या रात्री कुणाचा फोन? बघतो मी कोणाचा फोन मी कशाला? मी आहे ना, मी आहे ना. कोण बोलताय? फोन ठेवला. कोणाचा फोन होता रे बाबा? एका बाईचा होता. बाईचा? म्हणजे तुला बाईचा बी फोन येतात? अरे चोरा, सांगू का दिन्याला? ओ काहीतरी बोलू नका. हा आवाज मी कुठेतरी ऐकल्यासारखा वाटतोय. म्हणजे ही बाई तुला अगोदर भेटली होती म्हणून तुम्हाला इथं हाकलायला बघतोयस काय? हो चला. कुठे? झोपायचं. थांब. चला, चला, अच्छा, चला. तुला मी सांगतो. चला इसन्या, चला चला हे वाईट आहे. तुमचं कळेल मला. ते नादू, हा. हॅलो. आजोबा, आजोबा प्रिया बोलतेय. अगं बाहुली कुठे आहेस तू? आजोबा मी घरी पोचले. श्रीराम श्रीराम. बाहुली कुठे होतीस? मी सांगितलं होतं ना तुला, मला विचारल्याशिवाय कुठेही बाहेर जायचं नाही म्हणून. तरीही तू. आजोबा आय एम सॉरी. बाहुली तुझ्यासाठी ती वेळ चांगली नव्हती. आजोबा, आजोबा खरंच वेळ माझ्यासाठी चांगली नव्हती, पण म्हणजे मी अक्षरशः माझ्या जीवावर बेतलं होतं, पण मी थोडक्यात वाचले. जीवावर बेतलं होतं म्हणजे काय झालं नेमकं? आजोबा मी आता नाही बोलू शकणार. मी कारणच तसं आहे. मी तुम्हाला फोन एवढ्यासाठी केला कारण मला माहिती आहे तुम्ही माझी काळजी करत असणार. तुम्हाला तर सांगायला हवंच काय घडलं ते, पण आत्ता नाही आजोबा. मी तुम्हाला भेटून सांगेन. ओके? ठीक आहे, ठीक आहे. आता मी सांगितल्याशिवाय पुन्हा घराच्या बाहेर पडू नकोस. मी फोन करेन तुला, मग ये तू वाड्यावर. कळलं? हो आजोबा, नाही पडणार. आणि पुन्हा एकदा आय एम रिअली सॉरी. मी पुन्हा अशी चूक नाही करणार. ठीक आहे, काळजी घे स्वतःची. आणि मला विचारल्याशिवाय घराच्या बाहेर पडायचं नाही. हो आजोबा. ठेव का फोन? श्रीराम श्रीराम श्रीराम. कातर वेळी बाहुलीच्या जीवावर बेतणं आणि त्याच वेळी आदिनाथला मजकूर नसलेला कागद मिळणं, हे एखादं नवं घटनाचक्र सुरू होणार तर नसेल? शुभ्रा, शुभ्रा, काय ग शुभ्रा, काय झालं? आदिनाथ, मला पुन्हा ते आकडे दिसले. 3, 6, 9. मला खूप भीती वाटते आदिनाथ. 3, 6, 9. पण शुभ्रा, या आकड्यांनी नेहमीच अशुभ गोष्टींची वर्दी दिली आहे. शुभ्रा तू लगेच या निष्कर्षावर येऊ नकोस. निष्कर्ष आपण घडलेल्या घटनांवरूनच काढतो ना. प्रत्येक वेळी काहीतरी वाईट घडणार असा विचार करून घाबरण्यापेक्षा कदाचित काहीतरी चांगलं घडेल असाही विचार आपण करू शकतो ना. तुम्ही नेहमी हे माझ्या समाधानासाठीच बोलता, मला माहिती आहे. पण आदिनाथ,
या आकड्यांचा संबंध आपण इथे येण्याशी किंवा तुमच्या खजिन्याच्या शोधाशी तर नसेल? शुभ्रा, त्याचा काय संबंध आहे? आदिनाथ, प्रत्येक वेळी ती घटना घडून गेल्यानंतरच मी जे काय बोलते, मला जे काय दिसतं त्याचे संदर्भ लागतात, हो की नाही? नाहीतर इतक्या दिवसांनी पुन्हा मला हे आकडे का दिसले? हो, पण प्रत्येक वेळी जे झालं तसंच यावेळी सुद्धा घडेल असं नाहीये ना, हो की नाही शुभ्रा? पार्वती वहिनी, ती पार्वती वहिनीच असणार. आदिनाथ मला म्हणाला होता, भुयारात त्याला कुणाचा तरी भास झाला होता, पण कुणीच नव्हतं तिथे. तरी त्याला पुढे जाण्यापासून कोणीतरी परावृत्त करत होता. आजोबा, मला एक स्वप्न पडलं होतं.
की कुणीतरी कुणावर तरी मागून हल्ला करतंय. मला सारखी भीती वाटत होती की हा संकेत आदिनाथ संबंधित नसेल. शुभ्रा, जर तुला खरोखरच असं वाटत असेल आणि आदिनाथच्या जीवाला खरोखरच भुयारात धोका असेल तर त्याच्या संरक्षणासाठी पार्वती वहिनी तिथे असेल. यासाठी पुराव्याची गरज काय? आजोबा, हे मला पटतंय, तुम्हालाही पटतंय, पण हे मी आदिनाथांना कसं पटवून देऊ? शुभ्रा, प्रत्येक गोष्टीसाठी योग जुळून यावा लागतो आणि तो जुळून आला की घटना घडतात. आदिनाथला पार्वती बहिणीच्या अस्तित्वाची जाणीव करून देणं न देणं हे तिच्याच हातात आहे. ती जाणीव कधी करून द्यायची हे तिनंच ठरवलं असणार आणि योग्य वेळ आली की ती तशी करून देईलही. पण तोपर्यंत पार्वती वहिनी जशी महादेव दादा बरोबर होती तशीच तू आदिनाथा बरोबर राहा. मालक, हा तोच कागद आहे ना जो काल कोरा होता? होय विष्णू, हा कागद काल कोरा होता, पण आज ती एक पत्रिका आहे. या कोऱ्या कागदावरची अदृश्य भाषा केवळ आदिनाथामुळे दृश्य स्वरूपात आलेली आहे. हो, पण हा चमत्कार झाला कसा? हा चमत्कार नव्हे विष्णू, शास्त्राचा अत्यंत बुद्धिमानपणे आणि कल्पकतेने केलेला वापर आहे. म्हणजे नीट बघ की या कागदावरचा काही भाग हा मेणाने लिहिलेला आहे, ज्यामुळे साध्या डोळ्यांना हा कागद कोरा वाटेल. पण हा कागद बनवला कोणी? इतक्या चौकसपणे विचार करून कोडी रचणारा महादेव दादाशिवाय दुसरा कोण असू शकतो विष्णू? या कागदावर जो भाग मेणाने लिहिला होता त्यावर आदिनाथच्या हातून शाई सांडल्यामुळे अक्षर उमटली. विष्णोपंत, ही जी अवस्था आज तुमची झाली आहे तीच अवस्था महादेव दादाचं प्रत्येक कोड सुटल्यावर माझी होते. महादेव दादाची कोडी कधीच संपत नाहीत. ती एकमेकांमध्ये गुंफलेली असतात. जणू काही कोड्यांची माळच वाटावी.